आज मनोज जरांगेंच्या मोर्चाचा दुसरा दिवस असून ते जुन्नरमध्ये पोहोचले आहेत। जुन्नरमध्ये त्यांचं जोरदार स्वागतही करण्यात आलं आहे। तत्पूर्वी छत्रपती शिवरायांची जन्मभूमी असणाऱ्या शिवनेरीवरती जाऊन मनोज जरांगे यांनी छत्रपतींचं दर्शन घेतलं आहे। त्यानंतरनं तेथील माती आपल्या कपाळी लावलेली आहे। यानंतरनं जुन्नरमध्ये त्यांचं जोरदार स्वागत करण्यात आलं आहे। मनोज जरांगे पाटील अद्यापही आपल्या बेमुदत आंदोलनावर ठाम असून यानंतर ते मुंबईतील आझाद मैदानावर आंदोलन करणार आहेत। यासाठी त्यांना 1 दिवसाची परवानगीही मिळाली आहे। यावर त्यांनी प्रतिक्रिया देत असताना, एका दिवसाची परवानगी म्हणजे मराठ्यांची चेष्टा असून आमच्या मागण्या मान्य होईपर्यंत आम्हाला आंदोलनाची परवानगी द्यावी, असंही त्यांनी यावेळेस बोललेलं आहे। पोलिसांच्या परवानगीनुसार मैदानात फक्त 5000 लोक जमू शकतात। हे आंदोलन सकाळी 9 वाजता सुरू होईल आणि सायंकाळी 6 वाजता संपेल। यापूर्वी मुंबई उच्च न्यायालयाने जरांगे यांना मुंबईतील आझाद मैदानावर निदर्शने करण्यास मनाई केली होती। न्यायालयाने राज्य सरकारला खारघर किंवा नवी मुंबईतील इतरत्र निदर्शने करण्यास परवानगी देण्याचे निर्देश दिले होते। मुंबई पोलिसांनी मराठा कार्यकर्ते असणारे मनोज जरांगे यांना काही अटींसह मुंबईतील आझाद मैदानावर आंदोलन करण्यास परवानगी दिली आहे। या आंदोलनाला फक्त 1 दिवस परवानगी देण्यात आली आहे, जो 29 ऑगस्ट रोजी होणार आहे। यासाठी मनोज जरांगे मुंबईच्या दिशेने कूच करत आहेत। ते आज सकाळी शिवनेरीला पोहोचले। यानंतरनं त्यांनी आता जुन्नरमध्ये प्रवेश केला असून यावेळी मोठ्या जल्लोषात त्यांचं स्वागत करण्यात आलं आहे। यावेळी सरकारचा मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाबाबतचा अंदाज चुकला असून यावेळेस मनोज जरांगे यांच्याबरोबर लाखोच्या संख्येने मराठा बांधव या आंदोलनात सहभागी झालेल्या पाहावयास मिळत आहे। मनोज जरांगे पाटील आंदोलनासाठी आता मुंबईच्या दिशेने सरकत आहेत। ते आंदोलनावर ठाम असून त्यांच्यासोबत अनेक समाजाचे कार्यकर्ते मुंबईमध्ये येत आहेत। येत्या काळात या घडामोडीमुळे राज्य सरकारवर अधिक दबाव वाढला जाण्याची शक्यता असून त्यामुळेच येत्या काळात मराठा समाजाला शांत करताना महायुती सरकारचा कस लागणार आहे। त्यामुळे आता या आंदोलनावर पर्याय काढण्यासाठी फडणवीस सरकार काय पावलं उचलणार याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। मराठा समाजाचं हे आंदोलन ऐन गणेशोत्सव काळात राज्यात पसरणार नाही याची दक्षता देखील राज्य सरकारला घ्यावी लागणार असून एकीकडे राज्यभर गणेशोत्सव सुरू असताना पोलीस यंत्रणा त्यामध्ये अडकली आहे, तर दुसरीकडे या आंदोलनामुळे राज्यातील यंत्रणेपुढे कायदा आणि सुव्यवस्था राखण्याचं मोठं आव्हानही असणार आहे। 29 ऑगस्ट मुंबईतील आझाद मैदानावरच आंदोलन होणार नसून तर गाव पातळीपासून ते राज्य पातळीपर्यंत त्यांचे आयोजन केले जाणार असून त्यामुळे आता ज्या ठिकाणी मराठा समाज राहतो त्या ठिकाणी आता येत्या काळात आंदोलन सुरू केली जाणार आहेत। त्यामुळे 29 ऑगस्टपासून म्हणजेच उद्यापासून फक्त मुंबईतच नव्हे तर राज्यभर आंदोलन होण्याची शक्यता आहे, अशी माहिती मिळत आहे। यामुळे आता जरांगे पाटील यांनी प्लॅनिंग बदललं असून आता एकाच वेळी राज्यभर आंदोलन करून सरकारवर दबाव वाढवण्याचा त्यांचा प्रयत्न असणार आहे। यात 7 टप्प्याच्या आंदोलनात कोणते टप्पे असतील हे अद्याप स्पष्ट झालं नसलं तरी यात विविध प्रकारच्या आंदोलनाचा समावेश असून त्यामध्ये रास्ता रोको, जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चे, तहसील कार्यालयावर निदर्शने असे आंदोलनाचं स्वरूप असण्याची शक्यता आहे। त्यामुळे येत्या काळात मराठा आरक्षणाचा मुद्दा तीव्र करण्याचा त्यांचा प्रयत्न असणार आहे। शिवनेरीवरून मुंबईच्या दिशेने प्रस्थान केल्यानंतर मनोज जरांगे पाटील यांचं जुन्नर, राजगुरुनगर तसेच मंचर येथे जोरदार स्वागत करण्यात आलं असून मराठा समाजाच्या या आरक्षण लढ्याला समाजातील अनेक घटकांचा पाठिंबा वाढत असून माजी केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्या RPI गटानं मनोज जरांगे पाटील यांच्या मराठा समाजाच्या आरक्षण आंदोलनाला पाठिंबा दिला असल्याचं जाहीर केलं आहे। या आणि अशा अनेक माहितीसाठी तसेच आपल्या भागातील नवनवीन अपडेटसाठी आपण KP न्यूज या YouTube चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।